श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये गुरुवार या दिवसाला खूप महत्त्व आहे. तर या दिवशी आपण ज्या कोणत्याही सेवा मनापासून करतो त्या श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंत लवकर पोहोचतात अशी धारणा आहे. गुरुवार हा दिवस गुरूंना समर्पित आहे. तर या दिवशी आपण स्वामी महाराजांच्या खास विशेष सेवा करून स्वामींची कृपाप्राप्ती करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक सेवेकरी भक्तगण आहेत की ज्यांना दररोजची सेवा करणे जमत नाही. तर हे सेवेकरी कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी स्वामींची सेवा करूच शकतो. तर या गुरुवारच्या दिवशी विशेष कोणत्या सेवा कराव्यात? तर बघा मित्रांनो, तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांना पाण्याचा, दुधाचा किंवा पंचामृताचा तुम्हाला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे अभिषेक अवश्य करा. कारण अभिषेक ही अशी सेवा आहे की ज्याने देवता लवकर प्रसन्न होतात व देवतांमधील जी सकारात्मक ऊर्जा आहे, जे दैवी तत्व आहे ते आपल्यापर्यंत लवकर पोहोचते असे मानण्यात आले आहे. त्यामुळे कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी श्री स्वामी समर्थ महाराजांना स्वामी चरित्र सारामृतातला 14वा अध्याय म्हणत जलाभिषेक करायचा आहे. जर 14वा अध्याय म्हणणे जमले नाही तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजाप करत ही अभिषेक करू शकता. अतिशय प्रभावी आणि साधी सोपी सेवा आहे. कारण कमीत कमी 108 वेळा मंत्रजाप करत तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये होणारी ही स्वामी सेवा आहे. तर बघा, त्याचप्रमाणे अजून एक सेवा म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे संपूर्ण 21 पाठ ही वाचू शकता. तेवढा जर वेळ नसेल तर तुम्ही सारामृतातील कमीत कमी 3 अध्याय आणि 11 माळी स्वामी चरित्र सारामृत हे सुद्धा करू शकता. तर परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली अतिशय प्रभावी आणि सकारात्मक अशी ही सेवा आहे. तर 3 अध्याय वाचल्याने आपला भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ स्वामी कृपेने महाराज त्यांच्या हातामध्ये घेतात व आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करतात. त्याचप्रमाणे 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने सुद्धा आपल्या आयुष्यातील राग, मोह, मद, मत्सर, क्रोध या ज्या गोष्टी आहेत त्यापासून स्वामी महाराज आपणास दूर ठेवतात व आपले सर्व परीने भले करतात. तर अशी ही सारामृताची सेवा. आणि जर तुम्हाला अजिबातच सेवा करण्यास वेळ नसेल तर कमीत कमी सारामृतातला 1 अध्याय आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. त्याचप्रमाणे स्वामींच्या सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा म्हणजे तारक मंत्र होय. निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अथक्य अवधूत स्मरण हे गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर कधीतरी ज्या वेळेला तुम्ही संकटामध्ये असाल फक्त एकदा हा तारक मंत्र म्हणा, तुम्हाला किती प्रेरणा, उत्साह येतो. या तारक मंत्रामध्ये एक खूप मोठी अशी शक्ती आहे, स्वामी शक्ती आहे. तर या गुरुवारच्या दिवशी तुम्ही कमीत कमी 11 वेळा किंवा तेवढे जमत नसेल तर 1 वेळा तरी तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामींच्या सेवेमध्ये या तारक मंत्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आणि जर तुम्ही तारक मंत्र म्हणताना तीर्थ घेऊन तो म्हटला व ते तीर्थ प्राशन केला तर याचे अनेक पटीने फायदे तुम्हाला मिळण्यास मदत होतात. तसेच या दिवशी तुम्ही दत्त महाराजांना प्रसन्न करणारी सेवा म्हणजे गुरुचरित्र होय. तर गुरुचरित्रातील सुद्धा तुम्ही 51वा किंवा 52वा अध्याय वाचून ही सेवा करू शकता. तर या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचे हळद, कुंकू, अक्षता हे सर्व वाहून पंचोपचारे पूजा करायची आहे. त्यांना आवडणारे फूल म्हणजे चाफा हे सुद्धा वाहायचं आहे. तर त्यांना पिवळी फुले अतिशय आवडतात म्हणून तुम्ही त्या दिवशी त्यांना पिवळी फुले अवश्य अर्पण करा. अष्टगंध लावा. तर या दिवशी स्वामींची पंचोपचारे पूजा करून ह्या सर्व सेवा केल्या तर नक्कीच आपल्यावर गुरुकृपा होते. त्याचप्रमाणे तुम्ही स्वामी चरित्र अवतरणिका जी आहे शॉर्टमध्ये दिलेली आहे ती सुद्धा वाचन या दिवशी करू शकता. गुरुवारच्या दिवशी स्वामी महाराजांच्या करावयाच्या ह्या विशेष सेवा होय. त्याचप्रमाणे तुमच्या जवळपास जर कुठे केंद्र असेल तर तिथे यथाशक्ती स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यास तुम्ही जाऊ शकता. जर ते नसेल तर जवळपास दत्त महाराजांचे मंदिर
मंदिर असेल तेथेही तुम्ही यथाशक्ती दर्शन घेऊ शकता. दर्शनात जाताना पिवळ्या फुलांचा हार, नारळ, खडीसाखर, दक्षिणा इत्यादी सर्व घेऊन जा, जेणेकरून आपली जी कोणती इच्छा आहे, जी कोणती समस्या आहे ती तुम्ही महाराजांजवळ सांगू शकता. तर बघा, या दिवशी, या गुरुवारच्या दिवशी दानाला सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही जितक्या जास्त पिवळ्या वस्तूंचे दान करणार आहात तेवढा तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होणार आहे आणि तुम्ही हातामध्ये घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये यश येणार आहे. तर मित्रांनो, बरेच असे सेवेकरी आहेत की ज्यांना देवासमोर बसून वेगवेगळ्या सेवा उपाय करणे जमत नाही. तर बघा, आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी केंद्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहे की तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल, म्हणजे दिवसभरात कधीही तुम्ही कामावरून आलात तर संध्याकाळचा जर वेळ मिळेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा सकाळी जर लवकर तुम्हाला जमत असेल तर सकाळी करू शकता. तर बघा, वाचन महत्त्वाचे आहे. स्वामी चरित्र सारामृताच्या वाचनाला कोणतेच नियम नाहीत. जर तुमचं कोणतंही काम असेल की ज्याला जास्त करून बुद्धीचा वापर करणे शक्य नसेल किंवा तुम्ही मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजाप करू शकतात, तर अवश्य तुम्ही तिथं न बसता, देवासमोर न बसता, ज्या वेळेला कामात असाल त्यावेळीसुद्धा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजाप अखंड मनामध्ये ठेवू शकता आणि तुम्ही 11 माळी पूर्ण करू शकता. त्याचबरोबर बघा, आपलं जे केंद्र आहे त्यांचं ॲपसुद्धा आहे. ते ॲप इन्स्टॉल करून तुम्ही सारामृताचे अध्याय वाचू शकता किंवा प्ले स्टोअरला तुम्ही गेला आणि तिथं जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ॲप किंवा स्वामींची सेवा असं टाकलं तर तुम्हाला बरेच ॲप येतील, जेणेकरून तिथून तुम्हाला वाचता येईल किंवा तुम्ही यूट्यूबवर ऐकू शकता किंवा गुगलवर सर्च केले असता तर तिथंही तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सारामृत मिळून जाईल. तुम्ही जिथं ज्या ठिकाणी आहात, तुमच्या ऑफिसमध्ये असाल किंवा कुठेही असाल तर तिथंही तुम्ही 1 अध्याय, 3 अध्याय, 7 अध्याय, 21 अध्याय जितके अध्याय वाचनास जमणार आहे तेवढे सर्व अध्याय वाचून स्वामींची सेवा करू शकता. स्वामी सेवेला कोणतेही नियम नाहीत. फक्त जे मोठे, म्हणजे ज्याप्रमाणे देवींचे मंत्र असतात, सिद्ध मंत्र असतात, त्यासाठी नियम आहेत. पण आपल्या स्वामींच्या सेवेसाठी आणि स्वामींच्या मंत्रासाठी, त्याचप्रमाणे सारामृतासाठी कोणतेही नियम नाहीत. पण जर गुरुचरित्रातला तुम्हाला जर एखादा अध्याय वाचायचा असेल तर मात्र तो तुम्हाला देवासमोर बसूनच वाचावा लागेल, कारण गुरुचरित्र हा 5वा वेदतुल्य ग्रंथ आहे. स्वामींची सेवा तुम्ही कुठेही, कधीही, कशीही तुम्हाला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे करू शकता. तर स्वामी भक्त हो, अशीच स्वामींची वेगवेगळी सेवा करत जा. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. तर आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.